क्रमांक 1. स्वतःचं शरीरच अनोळखी वाटू लागणं. पहिला संकेत अत्यंत सूक्ष्म आहे. काही पारंपरिक वर्णनांमध्ये असं सांगितलं जातं की शेवटचा काळ जवळ येत असताना काही व्यक्तींना स्वतःच्या शरीराविषयी एक विचित्र दुरावा जाणवू शकतो. ज्या हातांनी आयुष्यभर काम केलं, ज्या पायांनी हजारो वाटा चालल्या, तेच शरीर अचानक खूप जड वाटू लागतं. कधी शरीरावरचं नियंत्रण कमी झाल्यासारखं वाटतं, तर कधी आसपास घडणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर असल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. आध्यात्मिक विचारांमध्ये याकडे शरीर आणि चेतना यांच्यातील नातं हळूहळू सैल होत जातं. परंतु यामागे शारीरिक कारणंसुद्धा असू शकतात. गंभीर आजार, अशक्तपणा, औषधांचा परिणाम किंवा मेंदूच्या कार्यातील बदल यामुळे स्वतःच्या शरीराविषयीची जाणीव बदलू शकते. त्यामुळे असा अनुभव आला म्हणजे मृत्यू जवळ आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. क्रमांक 2. सावली आणि प्रतिबिंबाबद्दलच्या जुन्या मान्यता. जुन्या काळात आरसा, पाण्यात पडणारं प्रतिबिंब आणि माणसाची सावली यांना केवळ प्रकाशाचा खेळ मानलं जात नव्हतं. अनेक संस्कृतींमध्ये त्यांचा संबंध व्यक्तीच्या अस्तित्वाशी जोडला गेला आहे. काही जुन्या मान्यतांमध्ये असा उल्लेख आढळतो की आयुष्याचा अंत जवळ आलेल्या व्यक्तीला स्वतःचं प्रतिबिंब किंवा सावली वेगळी, अस्पष्ट अथवा विचित्र वाटू शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सावली बदलणे किंवा आरशातील प्रतिबिंब वेगळं दिसणं हा मृत्यूचा वैज्ञानिक संकेत नाही. कमकुवत दृष्टी, कमी प्रकाश, थकवा, डोळ्यांचे विकार किंवा मेंदूच्या आकलनातील बदल यामुळे माणसाला दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्या भासू शकतात. प्राचीन लोकांकडे या गोष्टीचं आधुनिक वैज्ञानिक स्पष्टीकरण नव्हतं. त्यामुळे अशा अनुभवांभोवती अनेक गूढ समज निर्माण झाले असावेत. म्हणून हा संकेत सत्य भविष्यवाणी म्हणून नव्हे, तर मृत्यूकडे पाहण्याच्या आपल्या पूर्वजांच्या दृष्टिकोनाची एक रहस्यमय खिडकी म्हणून पाहायला हवा. मित्रांनो, यामध्ये 9 पॉईंट्स आहे. शेवटचा पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. क्रमांक 3. चव, वास आणि अन्नाची इच्छा कमी होणे. तिसरा संकेत मात्र प्रत्यक्ष आयुष्याच्या अंतिम अवस्थेशी अधिक जोडलेला असू शकतो. गंभीर आजाराच्या किंवा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात काही व्यक्तींची भूक मोठ्या प्रमाणावर कमी होते. पूर्वी आवडणाऱ्या पदार्थांची इच्छा त्यांना राहत नाही. थोडंसं अन्न खाल्ल्यानंतरसुद्धा पुरेसं झाल्यासारखं वाटू शकतं. चव आणि वासाची अनुभूती देखील बदलू शकते. पारंपरिक आध्यात्मिक विचारांमध्ये याचं सुंदर प्रतिकात्मक वर्णन केलं गेलं आहे. शरीर जणू भौतिक गरजांपासून हळूहळू माघार घेत आहे. ज्या शरीराला आयुष्यभर अन्न, चव आणि इच्छा हव्या होत्या, त्याच शरीराची मागणी आता कमी होत जाते. वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर गंभीर अवस्थेमध्ये शरीराची ऊर्जा वापरण्याची पद्धत, पचनक्रिया आणि एकूण शारीरिक गरजा बदलू शकतात. त्यामुळे भूक कमी होणं हे काही परिस्थितींमध्ये नैसर्गिक असू शकतं. क्रमांक 4. झोप वाढणे आणि जगापासून हळूहळू दूर जाणे. चौथा संकेत म्हणजे व्यक्तीचं बाहेरील जगाशी असलेलं नातं कमी होऊ लागणं. काही गंभीर रुग्ण शेवटच्या काळात पूर्वीपेक्षा खूप जास्त झोपतात. त्यांची बोलण्याची इच्छा कमी होते. घरात लोक आले, TV सुरू आहे किंवा आसपास चर्चा चालू आहे, तरी त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा कमी झालेली दिसू शकते. कुटुंबियांना अनेकदा वाटतं, कालपर्यंत इतके बोलत होते, आज अचानक एवढे शांत का झाले? मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वैद्यकीय दृष्टिकोनातून शरीराची ऊर्जा कमी होणं, औषधं, आजाराची तीव्रता आणि चेतनेतील बदल यामागे असू शकतात. पण आध्यात्मिक भाषेमध्ये याच अवस्थेचं वेगळं वर्णन केलं जातं. बाहेरील जगाचा आवाज हळूहळू कमी होतो आणि माणसाची चेतना आतल्या जगाकडे वळू लागते, अशी कल्पना अनेक परंपरांमध्ये दिसते. आयुष्यभर बाहेर धावणारा माणूस शेवटी स्वतःच्या आत परत येतोय का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आता पुढे बघूया. क्रमांक 5. मृत व्यक्तींची अचानक वारंवार आठवण येणे. 5वा संकेत अधिक भावनिक आहे.
आयुष्याच्या अंतिम अवस्थेमध्ये असलेल्या काही व्यक्ती अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आईवडिलांची, पतीपत्नीची, भावंडांची किंवा इतर जवळच्या व्यक्तींची वारंवार आठवण काढतात. काहीजण त्यांच्याबद्दल स्वप्न पडल्याचं सुद्धा सांगतात. काहीजण सांगतात ते आपल्या भेटल्यासारखे वाटल्याचे अनुभव सांगायला सुरुवात करतात. अशा अनुभवांना प्रत्येक संस्कृती वेगळा अर्थ देते. कुणी त्याकडे मृत नातेवाईक आपल्याला घ्यायला आले आहेत अशा श्रद्धेने पाहतं, तर मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून स्मृती, स्वप्न, औषधं, मेंदूतील बदल आणि व्यक्तीची भावना किंवा भावनिक अवस्था यांचा विचार केला जातो. आयुष्याच्या शेवटच्या काळात येणाऱ्या स्वप्न आणि दृश्यांसारख्या अनुभवांविषयी संशोधकांनी सुद्धा नोंदी घेतल्या आहेत. पण त्यामधून मृत व्यक्ती प्रत्यक्ष भेटतात असा वैज्ञानिक निष्कर्ष निघत नाही, कारण एकदा मृत झालेल्या व्यक्ती पुन्हा येणे शक्य नाही. तरीही कल्पना करा, एखादी व्यक्ती आयुष्याच्या शेवटी अचानक बालपणीच्या आईला आठवते. तिच्या चेहऱ्यावर भीती नसते, उलट शांतता असते. कदाचित मेंदू जुन्या सुरक्षित आठवणींकडे जात असेल, कदाचित मन स्वतःला शांत करत असेल, किंवा कदाचित त्यामागे आपल्याला अजून पूर्णपणे न समजलेला अनुभव असेल. हे काही सांगता येत नाही. क्रमांक 6. वेळ आणि वास्तवाची जाणीव बदलणे. 6वा संकेत म्हणजे वेळेचं भान बदलणं. काही गंभीर अवस्थांमध्ये व्यक्तीला सकाळ आहे की संध्याकाळ, आज कोणता दिवस आहे किंवा आपण कुठे आहोत याबद्दल गोंधळ होऊ शकतो. कधीकधी तर व्यक्ती वर्तमान काळाऐवजी जुन्या आठवणींमध्ये जगत असल्यासारखी बोलते. अनेक दशकांपूर्वी घडलेली घटना कालच घडल्यासारखी सांगते. एखाद्या मृत व्यक्तीचा उल्लेख ती जिवंत असल्यासारखा करू शकते. यामागे कारण काय, तर डिलिरियम, औषधांचा परिणाम, शरीरातील रासायनिक बदल किंवा मेंदूच्या कार्यामधील बदल अशी अनेक वैद्यकीय कारणं असू शकतात. त्यामुळे त्याला अलौकिक संकेत मानणं योग्य नाही. मित्रांनो, संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज ऐकायला मिळेल. क्रमांक 7. अचानक शांत होणे आणि अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा. 7वा संकेत म्हणजे व्यक्तीच्या वागण्यात दिसणारा बदल. काही लोक गंभीर अवस्थेत अचानक जुन्या गोष्टींबद्दल बोलू लागतात. अनेक वर्षांचा राग सोडण्याचा प्रयत्न करतात. कुणाची माफी मागतात. एखाद्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. मुलांना जवळ बोलावतात किंवा आपल्या वस्तू कुणाला द्यायच्या याबद्दल सांगतात. याचा अर्थ प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला स्वतःचा मृत्यू जाणवला आहे असा होत नाही. गंभीर आजाराची जाणीव झाल्यानंतर माणसाच्या प्राधान्य क्रमांकामध्ये बदल होणं स्वाभाविक आहे. पण हा बदल आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. मृत्यू समोर दिसू लागल्यानंतर माणसाला संपत्ती आठवते की नातीगोती आठवतात? बहुतेकदा शेवटच्या काळातील संवादात प्रेम, माफी, कृतज्ञता आणि जवळची माणसं यांचं महत्त्व वाढलेलं दिसतं. कदाचित मृत्यूचा सर्वात मोठा संकेत शरीर देत नाही, तो माणसाचे बदललेले प्राधान्यक्रम देतात. क्रमांक 8. शरीर थंड पडणे आणि श्वासाची लय बदलणे. 8वा संकेत शरीराच्या अंतिम अवस्थेशी थेट संबंधित असू शकतो. मृत्यू जवळ येत असताना काही रुग्णांमध्ये रक्ताभिसरण बदलल्यामुळे हातपाय थंड होऊ शकतात. त्वचेच्या रंगामध्ये बदल दिसू शकतात. श्वास पूर्वीसारखा नियमित राहत नाही. काही वेळा श्वासांमध्ये मोठं अंतर पडू शकतं. प्राचीन आध्यात्मिक भाषेमध्ये याचं वर्णन प्राणशक्ती शरीरातून मागे घेतली जात आहे अशा प्रकारे केलं गेलं आहे. विज्ञान मात्र शरीरातील अवयवांचं कार्य आणि रक्ताभिसरणातील बदल यांच्या आधारावर त्याचं स्पष्टीकरण देतं. महत्त्वाचं म्हणजे अशा शारीरिक बदलांकडे केवळ धार्मिक संकेत म्हणून पाहू नये. एखाद्या जिवंत व्यक्तीच्या श्वासांमध्ये अचानक गंभीर बदल होत असतील तर वैद्यकीय मदत घेणं खूपच जास्त आवश्यक आहे. आणि आता उरतो 9वा संकेत, जो अनेकांना सर्वात आश्चर्यकारक वाटतो. क्रमांक 9. शेवटापूर्वी अचानक जागरूक किंवा उत्साही दिसणे. मित्रांनो, संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी
सबस्क्राईब करायला विसरू नका. कल्पना करा, अनेक दिवस अत्यंत अशक्त असलेली व्यक्ती अचानक डोळे उघडते, जवळच्या लोकांना ओळखते, स्पष्टपणे बोलते, कधी काही खातेसुद्धा. कुटुंबाला क्षणभर वाटतं आता तब्येत सुधारत आहे, आणि त्यानंतर काही काळातच त्या व्यक्तीची प्रकृती पुन्हा ढासळते. अशा काही नोंदवलेल्या घटनांसाठी टर्मिनल लुसिडिटी हा शब्द वापरला जातो. विशेषतः दीर्घकाळ संज्ञानात्मक समस्या असलेल्या काही व्यक्तींमध्ये मृत्यूपूर्वी अनपेक्षित मानसिक स्पष्टता दिसल्याच्या घटना चर्चेत आल्या आहेत. मात्र हे प्रत्येक व्यक्तीमध्ये घडत नाही, आणि मृत्यू कधी होईल हे सांगणारा खात्रीशीर संकेतसुद्धा नाही. सर्वात मोठा प्रश्न असा आहे, मेंदू अत्यंत गंभीर अवस्थेत असतानासुद्धा काही व्यक्तींमध्ये अशी स्पष्टता नेमकी कशी निर्माण होते याबद्दल अजूनसुद्धा संशोधन सुरू आहे, आणि सर्व प्रश्नांची निश्चित उत्तरं अजूनही आपल्याकडे उपलब्ध नाहीत. कदाचित म्हणूनच मृत्यू हा माणसासाठी आजही एक गूढ रहस्य बनून आहे. हे 9 संकेत ऐकल्यानंतर एक गोष्ट मात्र विसरू नका. यातील एखादा संकेत एखाद्या व्यक्तीमध्ये दिसला म्हणून तिचा मृत्यू जवळ आला आहे असं समजणं खूपच चुकीचं ठरेल. अनेक संकेत आजार, वृद्धत्व, औषधं किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे सुद्धा दिसू शकतात. पण मृत्यूचा विचार आपल्याला एक वेगळाच संदेश देतो. आपण सगळे आयुष्यभर उद्याच्या मागे धावत असतो. उद्या फोन करेन, नंतर भेटेन, योग्य वेळ आली की माफी मागेन, वेळ मिळाला की आईवडिलांसोबत बसेन, असं म्हणत अनेक गोष्टी पुढे ढकलतो. पण निसर्गाने आपल्याला आपल्या शेवटची तारीख कधीही सांगितलेली नाही. म्हणूनच कदाचित मृत्यूचे संकेत शोधण्यापेक्षा आज आपल्याजवळ असलेल्या आयुष्याचा संकेत समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण शेवटी प्रश्न हा नाही की मृत्यू येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला कोणते संकेत देतो. खरा प्रश्न हा आहे की ते संकेत मिळण्यापूर्वी आपण खरंच जगलो आहोत का? संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.